चे बोंड मेथी तेलात छान परतायची, लसूण अद्रक आणि मिरचीची पेस्ट, बॉईल केलेला बटाटा पण स्मॅश करायचा, थोडा भात घालायचा त्यामध्ये आणि नंतर कोवळ्याचं शिजलेलं छान ते पण टाकून द्यायचं आणि सगळी पेस्ट केली की हे सगळं मिरचीची पेस्ट वगैरे आणि कोवळ्याचं आणि बटाटा भात सगळं एकत्र मिक्स करायचं। छान मिक्स केलं की त्यामध्ये थोडं तीळ टाकायचे आणि ओवा टाकून थोडी तुम्हाला पाहिजे तेवढी हळद वगैरे मीठ घालायचं आणि जे तुम्ही छान कणिक आधीच भिजवलेली कणिक छान तुंबायची आणि छान तुंबलेली छान मिक्स करायची त्याच्यामध्ये आणि जी मेथी खूप छान मार्केटमध्ये आजकाल हिरवी हिरवी मेथी ताजी ती आणलेली होती, ती छान धुवून त्याचे बारीक चिरून त्यात सांबार आणि मेथी पण घातली। त्यानंतर छान त्याच्यामध्ये मिक्स केलं कणकीमध्ये, हे सगळं पाहिजे तसं मीठ हळद वगैरे टाकली आणि छान मिक्स करून छान गरम गरम तेलामधने ते तळले मेथीचे बोंड। माझ्याकडे पाहुणे येणार होते, 1 तासाचा अवधी होता, मला मग काय करू विचार केला, मला माझ्या घरी मी मेथी तशी हिरवी हिरवी आणलेलीच होती, मला पण खायचे होते, मग म्हणतं चला पाहुण्यांसाठी मी आज मेथीचेच बोंड करते आणि माझे मेथीचे बोंड आज तयार आणि खूप छान लागतात। या थंडीच्या दिवसामध्ये मेथी लाडू मेथीचे किंवा बोंड किंवा मेथीचे पराठे मेथीच्या पोळ्या वगैरे केल्या की थोडं चांगलं असतं, म्हणून सगळ्यांनी खावं मेथीचे बोंड। बघा खूप छान आणि आता मला छान डिश सजवायची आहे। काय करू पाहुण्यांसाठी, म्हणून मग मला एकदम आठवण आली, माझे खास आज माझ्या घरी पाहुणे आले होते, त्यांच्यासाठी मी फटाफट आज मेथीचे बोंड केले। आता मला 5 डिशेस सजवायच्या आहेत। तर लाईक आणि सबस्क्राईब करा माझ्या